नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा आणि धडगाव पोलिसांची मोठी कारवाई। 10,80,000 रुपये किमतीचे 16 किलो 96 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहादाकडून धडगावकडे एका काळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून गांजाची वाहतूक होणार होती। या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र जगताप यांच्यासह पथकाने सापळा रचला। मध्यरात्री धडगाव शहादा रोडवरील मुंगबारी फाट्याजवळ पोलिसांनी संशयित 4 चाकी वाहन थांबवले। चौकशी केली असता वाहन चालक केतन भाई उर्फ कान्हा दिनेश भाई वेकरिया वय 31 राहणार सुरत यांच्याकडे 5.68 किलो गांजा सापडला। याची किंमत 7,94,400 रुपये आहे। केतन भाईच्या चौकशीतून त्याने हा गांजा शिरपूरमधून घेतल्याचे आणि धडगाव येथील एका व्यक्तीकडून आणखी गांजा घेण्यासाठी आल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांनी पुन्हा सापळा रचून बुध्या कोऱ्या पावरा वय 31 राहणार उमराणी खुर्द तालुका धडगाव याला दुचाकीवरून 11.28 किलो गांजासह ताब्यात घेतले। दोन्ही आरोपींकडून एकूण 16 किलो 96 ग्रॅम गांजा आणि 2 वाहने असा एकूण 10,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धडगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांचडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।